कोणाचा मोबाईल आहे हा? कुठे काही ठेवून देतात. आमच्या घरातले सुद्धा ना लक्षात म्हणून काही राहत नाही यांच्या. तरी बरं मलाच सगळं आठवतो. अरे मोबाईल कुठे माझा? काय शोधतेस? मोबाईल. तो काय तिथे? तो मोबाईल आहे का? मग हा बघ इथे. हा तुझा मोबाईल आहे? हो चल निघत्या. कुठे निघाले एवढं काय काय नाही? अरे क्लासमध्ये ऍडमिशन सुरू आहेत ना, तर संध्याकाळी पण 2 तास बसावं लागणार आहे. म्हणजे नोकरी करणारे पालक असतात ना, त्यांना तीच वेळ सोयीची असते ना. हो पळ 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 पळ. बस बस बसला पैसे आहेत का? हे काय करतेस लगेच? आहे. हा सावकाश जा ग. हो. हा कोण आहे? या काय एकदम कळलं नाही. झाली एकदाची तयारी. झाली तयारी? चला बरं झालं. मोठं टेन्शन गेलं तुझं है ना? हो बाई. कुठली तयारी करत होता? विसरलास काय रे? काय? अरे नील येतोय ना आपल्याकडं. नील येतोय? अरे वा मस्त मस्त चांगलंय. बाबा हा स्वानंदी कुठे आहे? गेली क्लासला. बाबा तुम्ही का जाऊ दिलं तिला? का? आज नीलला येणार आहे. आम्ही सरप्राईज देणार होतो तिला. बाबा काय असं करता तुम्ही नेहमी? मला आधी सांगायचं ना. आता मला सांगितलं असतं तर मी तिला वेळ बदलून घ्यायला नसती का सांगितली? मला काय वाटतं माहितीये का, ते बाहेर भेटतील आणि एकत्रच येतील. बाबा ताईनी शेंडी लावली आहे तुम्हाला. स्वानंदी असं अजिबात करणार नाही. डोकं उठवत आहे माझं तिघी मिळून. एक तर असे चेहरे करून बसतात नाही तर हे करत बसतात. काय चाललंय तुमचं? मला वाचू देत जरा. काय माणूस आहे का हा? खरंच. येऊ का? अरे नील हॅलो. पैस पैस. अरे मग जुईली काय म्हणताय तुम्ही? मी मस्त नेहमी सारखी. आम्ही पण आहोत इथे. तिचा रिझल्ट लागलाय ना? कॉंग्रॅट्स. थँक्यू. आणि अशी ही आज जुईली महत्वाची. तशी तर मी या घरात नेहमीच महत्वाची असते. आणि आता इंजिनियर झाले की माझा भाव अजून वाढणार. बरं कुठे आहेत सगळे? सगळे तर इथेच आहेत. बाकीचे सगळे कुठे आहेत? अच्छा आई हवी आहे का तुला? थांब आई नाही आई नाही. काकू हवी आहे? काकू नाही ग. हे बघ, जिला तू शोधतोयस ना ती घरात नाहीये. तिच्या क्लासमध्ये प्रवेश चालू आहेत ना, तिकडे गेलीये ती. ऑलरेडी गेली आहे का ती? पण बरी आहे ना ती? बरीच म्हणायची. दिवसभर तुझी आठवण काढत असते आणि मग सगळे चिडवतात तिला. नीलदा तुझी पण घरी हीच परिस्थिती असेल ना? हो. नाही तसं नाही. बरं तुझं काय ठरलंय इंजिनिअरिंगचं? नाही पण इंजिनिअरिंग इतकं सोपं असतं का? अभ्यास जर का नीट केला आणि मनाशी पक्क ठरवलं तर कुणीही ढ माणूस पण इंजिनियर होऊ शकतो. मी बघ ना झालो की इंजिनियर. जोक्स अपार्ट. पण मग तू काय डोक्यात काय तुझ्या? मला बाकीचं काही माहित नाही, पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग माहिती. डिग्री करणार आहेस का डिप्लोमा करणार आहेस? बर तुम्ही बसा बोलत. ही चटणी आहे जवसाची, ललिताबाईंसाठी दिलेली आहे. ठेवा ती बॅगेत. हा आणि तुम्ही बसा बोलत, तोपर्यंत मी तुझ्यासाठी खायला आणते काही. ते महत्वाचं. ललिता आपण कुठे बाहेर जातोय का? आपण कुठे जात नाही आहोत. आपल्याकडे कोणीतरी येत. बापरे हे एवढे दागिने कुठून आले? बस हुरळून जाऊ नका. खोटे दागिने येते. असे खरे दागिने आपल्याकडे यायला हवे असं वाटत असेल ना, तर तिच्या समोर नीट वागा म्हणजे झालं. कोणती? ती जी आपलं नशीब बदलायला आपल्याला मदत करणार. फक्त तिच्या समोर नीट वागायला आणि बोलायला हवं. आपली खरी परिस्थिती काय आहे हे तिला समजायला नको. आपण कशासाठी हे सगळं? अशी आहे कोणती? इंद्रनीलसाठी दुसरी बायको आणायची की नाही? दुसरी बायको? अरे बापरे काय बोलतेस काय तू? कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम्स होती. एक बायको असताना दुसरी बायको करणं बेकायदेशीर आहे. उगाच घाबरून जाऊ नका आणि ही भीती तिच्या समोर दाखवू नका. त्याचं सगळ्यावर पाणी फिरेल. पण हे करणं बरोबर आहे का? बरोबर आणि चूक हा विचार सामान्य माणसं करतात. मी ललिता जहागीरदार आहे आणि मी केलेल्या सगळ्या गोष्टी बरोबरच असतात. जे काय करतेस ते विचार करून करतेस ना. आणि मुळात इंद्रनीलला हे सगळं पसंत आहे का?
या सगळ्या गोष्टींना तुम्ही माझ्यावर सोपवा. तिच्या समोर नीट वागा आणि नीट बोला. कुठलीही गडबड झालेली मला चालणार नाही. हा ती 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 म्हणजे अशी आहे कोणती? ती जी आपलं नशीब बदलणार. सत्य आहे. आली बोलू. आलो आलो. कोण पाहिजे? ललिताबाई आहेत का? मला भेटायचंय त्यांना. हो आहेत ना. कोण आले म्हणून सांगू? मी तू जोडकर. हा? माझं नाव मी तू जोडकर. घराची आणि माणसांची चौकशी करायला आली. बोलवता का प्लीज त्यांना? बर. कोण आहे? अहो कोण एक बाई आली आहे, त्यांना चौकशी करायची. नमस्कार. नमस्कार नमस्कार. चौकशी करायला. हा हा या ना या प्लीज. ओ काढू का चपला? मी काढते. नाही नाही इट्स ओके. आम्ही आमच्या बंगल्यामध्ये तशाच चपला घालून वावरतो. या ना प्लीज प्लीज. ओके. घर छोट आहे ना हो, त्यामुळे माझ्या चपला बाहेर काढायला लागतात. या या बसा प्लीज. कम्फर्टेबल. नमस्कार. हे आहे का तुमचं घर? हो म्हणजे तात्पुरतं. आमच्या बंगल्याचं रिनोव्हेशन होतं ना, म्हणून तात्पुरतं इथे राहायला आलोय आम्ही. अच्छा अच्छा अच्छा. द्या ना. बस पुरेपूर. कोण कोण राहतं या घरात? माझी 2 मुलं, मी, हे बाळू. गॅसवर काही आहे का बघ जा. नाही काही नाही. काय माहिती द्यायची आहे ना, तुम्ही विसराल म्हणून मी आपलं पहिलेच सांगून ठेवतो. काय? हा मी बाळकृष्ण तुकाराम शिरखेडकर. हो आणि वय बघा. बाळू हे मला पाणी हवंय. मला जरा पाणी हवंय. पाणी आणि जरा आणि माझी एक सून, मोठ्या मुलाची बायको. आणि धाकटा मुलगा, त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलले. हो 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 हो. बरं मला सांगा काय करतो तो? तो MNC मध्ये आहे आणि उत्तम पगार आणि फ्युचर अतिशय ब्राईट आहे त्याचं. परदेशात शिकून आलाय, परदेशात जातोय कामानिमित्त. मी देतो चहा. नाही नको, मी असताना तुम्ही चहा घेऊन जाणं बरं दिसत नाही ना. चहा घ्या. थँक्यू. बाळू हा जा जरा भाजी घेऊन ये. आमच्याकडे ताजीच भाजी लागते रोजची अगदी. भाजी आहे ना बाईसाहेब घरात. हो सकाळीच आणून ठेवली आहे. हो बरं आपण पुढचं बोलूया हो का? बोलूया ना. एक मिनिट. बाळू जरा जास्तीचं दूध घेऊन ये. हा नाही काय संध्याकाळी माव्याची खीर करायचं ठरलं ना, आणि बदाम पिस्ते सगळं घरात आहे की नाही बघ, नाही तर येताना घेऊन ये किलो किलो. नाही बदाम पिस्ते घातल्याशिवाय कुणी खीर खाणारच नाही हो घरामध्ये. नाही दूध पण आणून ठेवलंय. अख्खा फ्रीज भरलाय. मग त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. समोरच्या दुकानात समोसे घेऊन ये. अहो राहू दे, कशाला उगाच. असं कसं? नाही नको, समोसे चांगले नाहीत ना तिथे. हो कालचे शिळे खपवतात. काय? नाही 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 ताजेच असतात. नाही तर तू दुसऱ्या दुकानात गेलो. कुठल्या दुकानात आणता तुम्ही? समोसे नाही ग, मी वडापाव आणतो आणि भजी. नाही समोसे आणताना. नाही समोसेच नाही का घेऊन येतात दरवेळेला, आवडतात म्हणून सगळ्यांना. नाही नाही नको, हवं तर मी पोहे बनवतो ना. नको जरा दाखवा दुकान, घेऊन या ना. जा 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 तू त्यांच्या बरोबर. हो हो आलं लक्षात. समोसे पोहे नको, समोसेच पाहिजे. मला लक्षात आलं, मी घेऊन येतो. हा सीट मी कम्फर्टेबल. तू माझ्या विरुद्ध जे काही कारस्थान करतेस ना, तू आणि तुझी ती ललिता, सगळं खणून काढीन मी. मग दोघींना पुरून उरणार आहे. पण माझ्या स्वानंदीच्या आयुष्यात काही ढवळाढवळ केली तर दोघींनी मिळून तर माझ्याशी गाठ आहे. लक्षात ठेव. तुला माहितीये हे नुसतं मी बोलत नाही, नुसते बोलते तुच्ची, करते ती वच्ची.